नाशिकच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे आणि नाशिककरांचं सर्वात प्रमुख आकर्षण असणारं नाशिकच्या गुलालवाडी व्यायामशाळेचं हे लेझिम पथक आपण बघतोय 99वं वर्ष सध्या चालू आहे। 100व्या वर्षामध्ये यांनी पदार्पण केलेलं आहे। असे लहान लहान चिमुकले या विसर्जन मिरवणुकीमध्ये दरवर्षी सहभागी होत असतात। महिलांचं ढोल पथक मागच्या बाजूला आहे आणि पुढच्या बाजूला हे सर्व लहान मुलं आपलं शिस्तबद्ध तालबद्ध लेझिम सादर करत आहेत। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या संख्येने लहान मुलं यामध्ये सहभागी झालेले। मागच्या बाजूला गणपती बाप्पा आहे आणि त्याच्यापुढे हे ढोल पथक आणि लहान मुलांचं लेझिम पथक 3 वर्ष वयापासूनचे हे सर्व मुलं आहेत आणि मागच्या बाजूला बघितलं तर महिला आणि 70-80 वर्षाचे वृद्ध देखील या लेझिम पथकामध्ये या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। गेल्या 2 महिन्यापासून यांचे परिश्रम चालू होते, सराव चालू होता आणि आज कुठेतरी तो क्षण आलेला आहे त्यांना आपला कलाकारी इथे सादर करण्याची। त्यामुळे प्रचंड असा उत्साह या मुलांमध्ये आहे आणि जे निवृत्त पोलीस अधिकारी होते त्यांच्या नेतृत्वाखाली हे लेझिम पथक दरवर्षी मार्गस्थ होत असतं। अतिशय बहारदार तालबद्ध शिस्तबद्ध असं हे लेझिम पथक आहे। गुलालवाडी व्यायामशाळा हा नाशिकचा 3रा मानाचा गणपती आहे आणि मानाच्या गणपतीला साजेसच असंच या मिरवणुकीमधलं सादरीकरण आपल्याला बघायला मिळत आहे। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।